मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा आता आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता मला जायचं आहे बाहेर लग्नाला. तर चला. आणि मी तयार झालेले आहे आणि आम्ही आता जाणार आहोत लग्नासाठी गावी. तर आम्ही निघालेलो आहे गावी. आणि हा आहे दिवे घाट. तर दिवे घाटातून आम्ही चाललेलो आहे. तर बघा किती सुंदर आणि पावसाने सगळा हिरवागार असा हा डोंगर झालेला किती छान दिसतोय. आणि बघा पावसात पण लोक इथं थांबून थांबून फोटो वगैरे काढतात. आणि त्यांनी तो फोटो काढण्यासाठी एक पॉईंट बनवला आहे. तिथं थांबतात, तिथंच चहा नाश्ता वगैरे थोडाफार मिळतो, फोटो काढतात आणि मग पुढे जातात. आणि ही विठ्ठलाची मूर्ती बघा पुरंदरला आहे आणि खूप मोठी आहे विठ्ठलाची मूर्ती. दिवेघाट संपला की लगेचच ही मूर्ती आहे. आणि लग्न लागल्यानंतर बघा आम्ही निघालेलो आहे आमच्या रानात. तर हा रानातूनच रस्ता आहे रानात जाण्यासाठी. तरी बघा ऊस आहे भरपूर, कापतोय तोंडाला पण मी खाली बघून बघून चाललेली आहे. आणि चिखल पण आहे, रस्ता एकदम छोटा आहे. समोर विकास आणि त्याचे पप्पा चाललेत आणि मी पाठीमागून चाललेली आहे. बघा किती छोटा बांध आहे. आम्ही इथं आमच्या रानात उभं राहिलोय. खूप चिखल आहे, माती झाली, जाता येईना. सगळीकडनं पाऊस आला बघा. सगळीकडनं ऊस आहे. अवतार झालाय दिवसभर कसा. हे घोडे दिसतात का? हे बघ हे किडे 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 हे बघा उडत आहेत. सगळे किडे उडत आहेत, भरपूर आहेत ते, भरपूर. गवतामुळे दिसना झालेत. हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हा हे किडे खूप आहेत किडे. हे बघा हे किडे हे 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 किडे खूप आहेत. पाऊस आला की असे घोडे येतात. आणि असा घोडे असले की म्हणतात पावसाला आणखीन जोर असतो असं म्हणतात आमच्याकडे. दिसत आहेत का? हां भरपूर आहेत, दिसत आहेत. तर हे शेत आहे आमचं बघा. आणि तिकडच्या साईडला विहीर आहे. मस्त आहे तिकडं लांब रानात बघा. असं आहे. आमचं पण घर दाखवते तुम्हाला. घरी जाणार आहे आम्ही आता. हे शेड आहे इथं, आमचंच शेड आहे ना. चल चिखल लागलाय पायाला, सगळं चिखल काढतात चिखल. चपला जड झाल्या चिखलाने. कसं छान वाटते ना शेतात बघा, मस्त. गुरं, शेळ्या दिसतात का? शेळ्या शेळ्या गुरं. राहू द्या, नाही राहू द्या, नको दोन. काय होत. आणि इथं बघा आम्ही आलेलो आहे घरी, आमच्या घरी. आमचं घरही रानातच आहे. आणि आत्ता ऊस आहे तो थोडासा घरापासून लांब होता, तिकडं गेलेलो आम्ही. आणि तिथून आता घरी आलेलो आहे. आणि हे घराच्या पाठीमागची बाजू आहे बघा. बाहेरच्या बाजूला पाठीमागच्या बाजूला भरपूर नारळाची झाडं वगैरे आहेत, विहीर आहे, पेरूची चिक्कूची झाडं आहेत. तिथं पेरू दिसलं मला पिकलेला. मला खूप आवडतात पेरू म्हणून मी तोडला आणि खात होते. आणि हे पण पिकलेले पेरू होते म्हणून तोडत होते. आणि पेरू घे तोडून विके, लय पेरू आहे तो. इथे एक पिकला आहे चांगला आहे, इथं समोर. तर कसं वाटलं तुम्हाला आमचं घर आणि शेती? जर आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा
आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत